मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. लक्षात घ्या, मार्गशीर्ष महिन्याच्या ऑफर सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र आणि क्रिस्टल्सवरती 7% डिस्काउंट, क्रिस्टल आणि मेटल प्रॉडक्टवरती 7% डिस्काउंटची स्कीम चालू आहे. तर नक्कीच लाभ घ्या. आणि तुम्हाला प्रॉडक्ट मागवायचे तर वास्तुतथास्तु.com वेबसाईट आणि कॉल करायचा 9021 900 600 या नंबरवरती. घरपोच सगळे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील. आणि हो, दर शुक्रवारचा तुमचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम बघायचा आहे तुम्हाला. उद्याही 7 वाजता हा एपिसोड लागेल. त्या एपिसोडचं नाव आहे आम्ही नवरा बायको, जो दर शुक्रवारी असतो. स्वाती जगताप, नमस्कार सर. आपल्याकडे अन्नपूर्णाची मूर्ती आहे का? आणि ही चांदीची हवी की पितळेची? लक्षात घ्या, जनरली आता एक तर चांदी महाग झाली आहे, त्यामुळे आपण पितळेची मूर्ती ही घेऊ शकता. माझ्याकडे नाही आहे, तुम्हाला कुठेही मूर्तीच्या दुकानामध्ये मिळू शकेल. शिला सर नाईक, सर दरवाजाला बाहेरून गणपती लावावा, तसे आतूनही गणपती लावायचे सांगितले, परंतु जर दरवाजा उत्तरेला असेल तर आतून लावलेल्या गणपतीचं तोंड दक्षिणेकडे होते, मग तसे चालेल का? चालत नसेल तर कोठे लावावा? एक लक्षात घ्या, प्रश्न खूप चांगला आहे. काही विशिष्ट दरवाजे दोषयुक्त आढळले तरच आतून आणि बाहेरून गणपती लावावा. आलं लक्षात? अदरवाईज उत्तरेचा जो दरवाजा तुमचा आहे त्याला बाहेरून गणपती फक्त लावावा, आतून लावायची गरज नाही. आणि गणपतीची टाईल्स लावायची, मूर्ती नाही, फोटो नाही, किंवा तिथे पितळेची किंवा ब्रासची गणेशाची मूर्ती लावतात, तो अजिबात लावायचा नाही. फक्त टाईल्स लावायची, उत्तरेला बाहेरून लावा. पद्मश्री खोत, सर तुम्ही माहिती सांगता खूप छान असते, आम्ही नेहमी आपले व्हिडिओ बघतो. सर आमच्या भावाचा घराचा दरवाजा दक्षिणेला आहे, सध्या उत्तरेला पण दार करून घेतले आहे. घरात दक्षिणेला दरवाजा सतत वापरला जातो, घरात समस्या आहेत, समाधानी नाही. दरवाजामुळे फक्त काही घडत नाही, दरवाजा हा एक भाग आहे. अंतर्गत अनेक दोष, घराला कॉर्नर कट आहे का, ओपन स्पेस कुठे आहे, उत्तरेचा दरवाजा आहे पण बाकीच्या दिशांमध्ये काही गडबड आहे का? अनेक लोकांचा उत्तरेचा दरवाजा पण पूर्व दिशा 100% बंद असते, आग्नेय दक्षिणेला कुठेतरी टॉयलेट आलेलं असतं, बेडरूमच. अनेक प्रकारचे दोष आहेत, त्यामुळे फक्त एक दरवाजा उपयोगाचा नाही आहे. जर सध्या खूप प्रॉब्लेम येत असेल तर आग्नेय दिशेला तुम्ही हे रेड कलरचं हँगिंग लावू शकता, याचा फायदा तुम्हाला चांगला दिसेल. डोअर प्रोटेक्शनसाठी तुम्हाला हे एव्हिल आय पेंडंट ऑफिसमधनं मागवा आणि हे लावू शकता, याचाही फायदा भरपूर आहे. तुषार भुजबळ, नमस्कार सर. आमचा दुधाचा व्यवसाय 25 वर्ष झाले, पण त्यात फार लॉस होतो आहे, पैसे मिळत नाही, खिशातले टाकावे लागतात. 3-3.5 लाख अडकलेत कर्जात, कर्ज वाढत आहे, उपाय सांगा. गणपतीची उपासना करा. दुधाचा व्यवसाय जलतत्वाचा आहे, घराची उत्तर दिशा बिघडलेली असू शकते, त्यामुळे शक्यतो कुंडलीचं मार्गदर्शन घ्या. अडकलेले पैसे मिळण्यासाठी गणपतीची उपासना तुम्ही करू शकता. आणि तुम्ही हे जे धन आकर्षण ब्रेसलेट आहे, हे धनयोग ब्रेसलेट माझ्या हातात तुम्हाला दिसतं आहे, हे तुम्ही वापरू शकता. मनी अट्रॅक्शनसाठी अतिशय चांगलं आहे. आणि तुमच्या ज्या टेबलावरती किंवा गल्ल्यामध्ये हे तुम्ही ठेवा, खूप फायदेशीर आहे. स्पेशली याचा वापर कसा करायचा आणि याला स्पेशली चार्ज केलं तुम्हाला वास्तुतथास्तु ऑफिसमधनं मिळेल. आणि अजूनही सांगून ठेवतो की पैशाच्या दृष्टीने रुद्राक्षही लोक विचारतात. एकमुखी स्पेशल रुद्राक्ष आलं आहे, काय साईज आहे बघा, बेस्ट प्राईस, बेस्ट साईज, खूप छान. नेपाळी एकमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करू शकता, मनी अट्रॅक्शनसाठी खूप छान आहे. वैशाली साळुंखे, सर माझ्या घराचा दरवाजा ईशान्य दिशेला आहे, ईशान्य उत्तरेला चढता जिना जो टेरेसला जातो, मुलगा नोकरी करत नाही, शेअर मार्केटमध्ये गुंतला आहे, अजिबात ऐकत नाही, प्लीज मार्गदर्शन करा. आता मुलांच्या दृष्टीने थोडी स्टेबिलिटी वाढावी यासाठी मी त्यांना बघा हे स्पेशल पेंडंट जे आलेलं आहे, जर्मन सिल्वर पेंडंट, हे जर्मन सिल्वर पेंडंट त्यांना गळ्यात घालता येईल. हे खूप छान आहे मनी अट्रॅक्शनच्या दृष्टीने, जर्मन सिल्वर पेंडल म्हणून. यानंतरनं टायगर आयचंही आहे, टायगर आय पेंडंट, थोडीशी मुलांची स्टेबिलिटी पण वाढते, किती सुंदर आहे बघा. याचबरोबर मी त्याला सजेस्ट करेन की लॅपिज नावाचा हे ब्रेसलेट तो वापरून एकदा बघू देत. काही 7.5 पनौतीचा काही दोष असेल तर तो जरा कमी व्हायला सुरुवात होऊन जाईल. त्याचबरोबर जर त्याची कुठली देवाची उपासना होत नसेल तर निदान हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, रामरक्षा हे थोडं वाचायला चालू करा. आणि
शेअर मार्केटमध्ये गुंतलाय, पण गुंतलाय तर एज्युकेशन त्यांनी घेतलं आहे का, म्हणजे त्याला त्याच्या बाबतीत नॉलेज आहे का, तर तो त्याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो. एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या, कुलदेवतांची आरती किंवा उपासना घरामध्ये करा. यानंतर स्मिता कुलकर्णी, सर आपण कुंडली मार्गदर्शन कसे देता, ऑनलाईन पण आहे का? हो, तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करा 9021 900 600. कुंडलीचं मार्गदर्शन मी पुन्हा एकदा सांगतो, सोमवार आणि गुरुवार पुण्यात माझं ऑफिस आहे, सारसबागेमध्ये, इथे सारसबागेची इथे सदाशिवपेठ पुणे स्वतःचं परमनंट ऑफिस आहे. तुम्ही इथे येऊ शकता. सोमवार आणि गुरुवारसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, म्हणजे नाव नोंदणी केली पाहिजे. तुमचा नंबर आला की बोलवलं जातं. आणि ज्यांना येणं शक्य नाही, परदेशात आहे, खूप लांब आहे, ट्रॅव्हलिंग परवडत नाही, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, ऑनलाईन कन्सल्टन्सी घ्या. ऑनलाईन कन्सल्टन्सी म्हणजे मी काही तुमच्याद्वारे व्हिडिओद्वारे बोलत नसतो. आपल्याकडे अशी पद्धत आहे की तुम्ही नावनोंदणी केल्यापासून तुमचे प्रश्नांची उत्तरं ही जवळपास एका लेखी रिपोर्टसहित आणि 30 ते 60 पानी कुंडली तुम्हाला मोबाईलवरती पाठवली जाते आणि मेलसुद्धा केली जाते. मग ती प्रिंट काढायची, वाचायची काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इतकी परफेक्ट आपल्याला कन्सल्टन्सी मिळते आणि ऑनलाईन कुंडलीद्वारे सुद्धाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कारण माझं अभ्यास स्टडी त्याच्यामध्ये असतो. त्याद्वारे तुम्हाला माझ्या हाताने उपाय लिहून मी पाठवत असतो. रिपोर्ट मी स्वतः तयार करत असतो. पुढे रेश्मा पठारे, सर मी तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, खूप छान माहिती मिळते, मी फॉरवर्डसुद्धा करते. माझ्याकडे पैसे येतात पण टिकत नाही, कंबर डोकेदुखीचा त्रास आहे, कोणते ब्रेसलेट घालावे, जन्मतारीख टिंब 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 7.5 पनौती हा विषय असू शकतो. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, लक्षात घ्या. ब्रेसलेट तुम्ही हे यूज करा पहिल्यांदा मूनस्टोन, मनाची एकाग्रता वाढवणे आणि कुठल्याही प्रकारच्या मन सैरभैर होते त्याच्यापासून बचाव करण्यासाठी हे मूनस्टोन ब्रेसलेट तुम्हाला यूज करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे महिलांसाठी अतिशय छान आहे. हे बघा, हे आहे आपलं ब्लॅक टर्मोलिन पेंडंट. हे पेंडंट जेव्हा आपण घालतो तेव्हा निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी आपल्यापासून दूर राहतात. हाही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जिथे तुम्ही झोपताय तिथे 7 चक्रा ट्री ठेवा. हा बेडरूममध्ये उशाशी ठेवता येतो किंवा हॉलमध्ये सुद्धा ठेवता येतो. तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवून घ्या. आणि सध्या टेन्शन्स कमी करण्यासाठी रागराग चिडचिड कमी करा, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, योगा देखील तुम्ही करू शकता, मेडिटेशनसुद्धा करू शकता. योगेश चव्हाण बीड, सर नवरा बायकोंचं जमत नाही, मी तिला काही विचारलं की नीट उत्तर देता येत नाही, रागाने सांगते, छोट्या कारणाने बोलणं बंद होतं, उपाय सांगा. वास्तू तथास्तू ऑरा बूस्टर घ्या, दोघंही जवळ ठेवा, दोघंही पॉझिटिव्ह व्हाल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल. खूप छान ऑरा बूस्टरचे रिझल्ट आहेत. ज्यांनी वापरले त्यांना लाभ भरपूर झालेला आहे. आणि अजूनही सांगून ठेवतो, तुम्ही हे सुलेमानी हकीक ब्रेसलेटच पाहिजे असेल तर सुलेमानी हकीक तुम्ही यूज करू शकता. कृष्णा पाचपुटे, नमस्कार सर, माझे घर उत्तर दिशेला आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, मागे दरवाजा दक्षिण बाजूला आहे, त्याला 1-2 फूट बाहेर काढून पूर्वेला पायऱ्या केल्या तर चालतील का? असं काहीही तुम्ही व्हिडिओतून नाही का मार्गदर्शन घेऊ, तुम्ही प्लॅन पाठवा, दिशा आखा, त्याच्यामध्ये काय काय कुठं कुठे लिहिलं हे आपण पहिल्यांदा बघूयात आणि मग ठरवूयात की आपल्याला काय करायचं. त्यामुळे आपल्याला घरामधले बदल आणि घर हे सर्वात महत्त्वाचं आपल्यावरती इफेक्ट करतं, गुड ऑर बॅड. त्यामुळे कन्सल्टन्सी घ्या, कुठेही वाढ किंवा हे करताना माझा सल्ला घ्या. जमलं तर वास्तू व्हिजिटला मी सुद्धा येऊ शकतो. तुम्ही फक्त बाय अपॉइंटमेंट, माझी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता ऑफिसच्या नंबरला कॉल करून. पुढे सौरभ घ म्हणून फक्त आहे, सर माझ्या मिस्टरांचे बाहेर पैसे अडकलेत, आम्हाला वाईट स्वप्ने खूप पडतात, उपाय करा. उपाय सांगा. पूर्व दिशेला पाय करून झोपू नका, पश्चिमेला करू शकता, उत्तरेला करू शकता. दुसरी गोष्ट, जी वाईट स्वप्न पडतात त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, हे ग्रीन ॲव्हेंच्युरन ब्रेसलेट निगेटिव्ह गोष्टीपासून प्रोटेक्ट करतं आणि आपल्याला आर्थिक गोष्टींचा बॅलन्ससुद्धा चांगला वाढवतं. आणि मी तुमच्यासाठी म्हणजे मिसेस म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही हे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट नक्कीच वापरा. आणि खूप घरामध्ये निगेटिव्हिटी जर जाणवत असेल तर वास्तू तथास्तूचा स्पेशल उंबरा स्प्रे तुम्ही घरामध्ये रोज वापरा. काय क्वालिटी आहे तुम्ही चेक करा बघा, सुंदर असा उंबरा स्प्रे. अक्षरशः तुम्हाला सांगतो सेल इतका आहे, आम्ही कमी पडतो आहे
ह्या प्रॉडक्टसाठी. आणि अनेक प्रॉडक्ट असे आहेत की खूप जेन्युइन आणि परफेक्ट केलेले आहेत. पुढे सौरभ कामी, सर आमचे नैऋत्य कोपऱ्यामध्ये जुने किचन आहे, तर आम्ही आग्नेय दिशेला नवीन किचन केले आणि जुने किचन तसेच आहे. काढून टाका ना, जुनं किचन हे काढून टाकणं कधीही गरजेचं आहे. नैऋत्य दिशेला वास्तू तथा ऑफिसमधून मॅक्स पिरामिड लावू शकता. शरद जाधव, माझ्या मुलीची जन्मतारीख 1/8/2007 आहे. तिला आकडीचा त्रास आहे, औषधोपचाराने काही फरक पडत नाही, प्लीज उपाय सांगा. कुंडलीचं मार्गदर्शन घ्या. घरामध्ये काही ना काही तर निगेटिव्हिटीचा विषय असू शकतो. सध्या ना तिला हे वास्तू तथा ऑफिसमधून टायगर आय पेंडंट गळ्यात घालायला सांगा, तुम्हाला त्याचा फायदा दिसेलही. आणि उमरा स्प्रे जो आहे तो घरात सगळीकडे स्प्रे करा, पॉझिटिव्हिटी थोडी वाढू शकते. यानंतर वेदिका, नमस्कार सर, मला उद्यापासून संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायचं आहे. तर ते 7 वेळेला वाचायचं असेल तर 7 वेळा एकदाच बसलो की वाचन करायचे, की काही काम असेल तर गॅप देऊन वाचन केलं तर चालेल? बेसिक लक्षात घ्या, संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण करायचं आहे ते 7 वेळेला वाचायचं का काय, ते संक्षिप्त गुरुचरित्राचा पहिला जर भाग तुम्ही म्हणजे पहिली 2-3 पानं पाहिली तर सगळे नियम दिलेत, सगळ्या प्रश्नांची उत्तर पहिल्यांदा दिलेत, रिझल्ट कसे मिळाले लोकांना तेही दिले. आधी पुस्तक वाचा, सगळी माहिती मिळेल. रेश्मा आगाटे, नमस्कार सर, आपले खूप वर्षापासून मी व्हिडिओ पाहत आहे. मला मिस्टरांसाठी जन्मतारखेवरून ब्रेसलेट घ्याय, ते कसे डिटेल्स पाठवू? सिम्पल आहे, वास्तू तथा ऑफिसच्या नंबरला कॉल करा, जन्मतारखेचे डिटेल्स द्या, मी पूर्ण त्याचा स्टडी करतो जन्मतारखेचा, की यांना कोणत्या ब्रेसलेटची गरज आहे. तुम्हाला घरपोच पाठवले जाईल किंवा तुम्ही वास्तू तथा ऑफिसमधून घेऊ शकता. फेसबुकवर सर्वात महत्त्वाची कमेंट केलेले जे आहेत, फेसबुकवर ज्यांनी कमेंट केलेली आहे, खूप महत्त्वाचा रिव्ह्यू दिलेला आहे माझ्या कन्सल्टन्सीचा. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे, संजय करवंदे म्हणून आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही 5 वर्षापासून श्री मकरंद सरांचं मार्गदर्शन घेत आहे आणि 5 वर्षापासून कॅन्सर मला जो झालेला होता त्याच्या केमोथेरपीमध्ये त्यांनी दिलेल्या मंत्रोपचाराचा आणि त्यांनी दिलेल्या उपायांचा मला गेल्या 5 वर्षापासून प्रचंड फरक जाणवलेला आहे. मी आता खूप बरा आहे आणि जवळपास त्या व्याधीतून मुक्त झालेलो आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी मकरंद सरांची मार्गदर्शन कोणत्याही प्रॉब्लेमसाठी नक्की घ्यावे आणि त्यांनी सांगितलेले उपाय मनापासून कायम करावे. माझा कॅन्सर हा अतिशय कॅन्सर मुक्त झाल्याप्रमाणेच आहे आणि त्यांनी सांगितले उपाय मीही आज करते, तुम्ही नक्की करा. संजय सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही फेसबुकलाही महत्त्वाची पोस्टसुद्धा तुमच्या टाकलेली होती की बघा, मंत्राची शक्ती इतकी ताकदवान आहे की फक्त एवढंच की योग्य व्यक्तींनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून जर उपाय दिले तर फायदा भरपूर होतो. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की वास्तू तथास्तू मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. भले कुंडलीचा असो, न्यूमरोलॉजीचा असो किंवा आपल्या वास्तूचा असतो, यामध्ये आपल्याला फायदा नक्की होतो. फक्त लक्षात ठेवा, नंबर लावून तुम्हाला यावं लागतं, अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं. अनेक लोक परगावरून डायरेक्ट ऑफिसमध्ये येतात, त्यावेळेला मी नसतो. सोमवार आणि गुरुवारच मी असतो आणि त्या दिवशी आपल्याला बाय अपॉइंटमेंट जी लोक आहेत त्यांनाच आत घेतलं जातं, कारण अनेक लोक रांगेतसुद्धा बसलेले असतात, त्यांच्यावरती अन्याय नको. त्यामुळं अचानक ऑफिसमध्ये येऊन सरांचं मार्गदर्शन पाहिजे, सर आहे का असं विचारू नका. जरी मी असलो तरी त्यावेळेला वेळा गेलेल्या असतात. तर अशी तुमची गैरसोय होऊ नये म्हणून ऑफिसचा नंबर डायल करा, 9021 900 600. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. तुमचे प्रश्न भरपूर पाठवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हो, आणि उद्या बघायला विसरू नका, आम्ही नवरा बायको. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.